मैं क्या बोल रहा हूँ, मामी जो है वो उसने आरपी में कुछ तो गलीच्छ शब्द का वापर किया, इसलिए उसको बैन मिला है ना। हाँ मामा जरा उसको बोलो तोंड पे ताबा रखे। एग्जैक्टली, समझा क्या? ज्यादा फ्रैंक मत, उसको मैं आयुष्य भर के लिए बैन करूंगा। जितना प्यार करता हूँ ना उतना नफरत भी करता हूँ मैं। गाइस देखो, अपना सर्वर जो है ना वो फेमस है क्योंकि वहां पे किसी भी तरीके का अब्यूसिव वर्ड यूज नहीं होता है। फैमिली फ्रेंडली सर्वर है, उसको मेंटेन रखो। और कायरा जी, आपसे तो ये अपेक्षा ही नहीं है कि आप ऐसे शब्दों का प्रयोग करें, तो कृपया करके ये आपकी फर्स्ट एंड लास्ट वार्निंग है। नेक्स्ट टाइम मुझे अगर ऐसा कंप्लेंट आया तो मैं आपको बैन परमानेंट दिलवाने की गारंटी देता हूँ। उसको टारगेट किया गया था आरपी में। नहीं, मैं देखता हूँ ना, मैं इसमें घुसता हूँ ना मैटर में, मुझे इंटरेस्ट है, मुझे तो चाहिए ही कंट्रोवर्सी। देखता हूँ मेरे को, अपने साथ कोई बाहर का कंट्रोवर्सी तो नहीं करेगा, तो अपन अपने लोगों के साथ कंट्रोवर्सी करते घूमेंगे, मजा आएगा। ए चलो, लाओ लाओ लाओ, ए लाओ, चल, ए बुला कायरा को, बुला। अब भी मुझे तमाशा लाइव पे ही करवाना है। अरे वो हर्षु जी। हाँ बोलो। हाँ आप बोलो ना, क्या मैटर है? अरे वो गलती से निकला था। और आप स्ट्रीम पे WF नहीं बोलती है, कुछ भी बोल रहे हैं भाई, मैं वही सोच रही हूँ मैंने कब बोला। कितने दिन का बैन मिलेला है? 2 दिन। हाँ तो अभी है ना 2 दिन है ना, मस्त पैकी आराम करो थोड़ा। हमारा मामा है ना तो खुश रहेगा, क्योंकि वो लव आरपी की वजह से तुम्हारा अपहरण होने वाला था। आज मैंने पूरा प्लान करके रखा था, तो बच गई तुम। बस उतना ही मैटर था ना, वो उतना एक ही मेरे पे भी लगा है शिमान भाई, मेरे पे भी लगा है। गलती से निकला था, लेकिन मैंने उसको उधर ही सॉरी बोल दिया। क्या निकला था, क्या निकला था? शिवी, शिवी। कौन सी डेंजर वाली क्या? अरे नहीं, शिवी मतलब वो। अरे नहीं, शिवी मतलब क्या? अरे मुझे लड़की जैसे बोलना था, लेकिन मैंने वो तृतीय पंथ विषय निकला। हाँ तो माझ्या समोर ट्रकची इथं म्हणते तू. हा त्याच्यावरून. अरे मग ते तर मी कधीच इग्नोर केलं होतं त्या गोष्टी. हा मग त्याच्यावरूनच बॅन आहे। अगो दूसरा कुछ मैटर नहीं हुआ ना बड़ा वाला? दुसरा भी हुआ ना कल। अब क्या हुआ? तो रॉकेट का कोणतरी तो तिला काहीतरी बोलत होता, ते पण मला काल समजलं। माझं कॅरेक्टर कसं आहे इन गेम, तरी पण मला बॉडी शेमिंग करतात। अरे तो बॉडी शेमिंग म्हणजे हम अब ये तो बॉडी शेमिंग चेतन भाई का भी हुआ ना। अरे लेकिन उसका कैरेक्टर है ना वैसा। पण जेडी तुम्ही पोरींची बॉडी शेमिंग करणार? अरे मैं खुद को काला बोलता हूँ, मैं कशाला बोलता मग परत शिव्या देतात? काय ते नाही मला माहिती, काय काय अरे शिव्या मैंने नहीं दी। अरे सुनो 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 सुनो, मैटर क्या हुआ है, सुनो सुनो सुनो। मैंने इन गेम है ना दूसरे से बात कर रहा था कि मतलब इसके रिगार्डिंग की मामी में लड़कियों की बात कर रहा था। मैं दूसरे में से इन गेम बात कर रहा था कि आरपी के बात कर रहा था। मैं बोला भाड़ में जाए, किसी से बात नहीं करनी है मेरे को, इतना बोला था। तो उस चीज का है ना इनको लगा कि गाली दे रहा हूँ मैं, भाड़ में जाए गाली लगी इनको। एक तो रॉकेट एक बोलना। अरे पण मेन मॅटर रॉकेटचा आहे ना। मला एवढंच सांग हर्षाली, बॉडी शेमिंगचा काय विषय, कोण काय बोललं? आता मी IRL जाडी आहे, मग इन गेम का मला बॉडी शेमिंग करतात? हे तू जाडी आहे? इन गेम कोण बोला? विषय थांब ना जरा श्रीमान। सॉरी एक मिनिट, सगळ्यांनी तोंड बंद ठेवा। बोल हर्षाली, काय तुला कोण काय बोलले? एक मिनिट मुझे अल्लाह ताला मुझे माफ कर डाकू जी, तोंड नहीं होता तोंड होता है, तोंड थोंड। आप भी तोतली हो रही है थोडी सी। मुद्दा बाजूला राहतो ना। कुठला मुद्दा आहे? हा मुद्दा असा आहे, हर्षाली तू जाडी आहे? हा मुद्दा नाहीये। काय मुद्दा आहे? हर्षाली पातळ आहे। तिला इन गेम कोणीतरी काहीतरी बोललंय बॉडीवरनं। मग हा मुद्दा असेल का? तू झाडी इन गेम, पण इन गेम बोलले ना, रिअल मध्ये थोडी बोलले। अरे पण इन गेम माझं कॅरेक्टर पतलं आहे ना। हा म्हणजे त्यांनी रिअलच्या हिशोबा, म्हणजे त्यांनी IRLचा विषय इन गेम घेत, कोणी घेतला? बॅन मारा काय नाव? रॅकेट रॉकेट का रॅकेट? अरे त्यांनी ना जाऊ दे, मेन पॉइंट आहे की त्यांनी शिवी दिले मला। हा मैं परसों काय शिवी दिली? आता मी एवढ्या लोकांसमोर एवढी म्हणजे नाही सर्व्हर मध्ये घाण शिवी दिली। शिवी दिली, बिगनर, ऍडव्हान्स लेवल काय? इंटरमिडिएट भाजून झाला का? बालवरी कांदा भाजला? अरे एक मिनिट शिवी म्हणजे एक मिनिट एवढंच बोल, ते शिवीची किती तिथे टिंब बोल आणि अख्खं सेंटेन्स बोल, म्हणजे आमच्या लक्षात टिंब मारा, म्हणजे भावाला मारा, टिंबवर मारा, कुल्यावर मारा, कपाळावर नाही, कपाळावर, 4 फाट्यावर, 4 फाट्यावर, 4 फाट्यावर, फाट्यावर मारा। 4 नाही नॉर्मल, दुबई फाटा, वही शब्द यूज किया था, वही शब्द यूज किया था। 4 नाही ना, नुसता फाटा, फाट्यावर, फाटा शिवी कुठे शिवी आहे? हाँ ना वही तो विषय है ना। लिमिट मध्ये बोला, ऐका मी काय म्हणतो, वो शिवी है, उसका एक्चुअली अर्थ शिवी का ही होता है करंट सेट, अपन उसको 4 फाटा बनाए हुए दोस्त,
नहीं तो वो शिवी ही है, तो रॉकेट भाई को थोड़ा समझाओ, ती ऐसा मत मुलं- करे ऐसे ती लैंग्वेज का. मुलांमध्ये बोललं तर ओके आहे, एखाद्या मुलीला बोलताना ते खूप घाण दिसतंय. हा सेन कोण आहे? तोच आहे ज्याच्याबद्दल मॅटर झालंय डाकू. त्याचं इन गेम नाव काय आहे? रॉकेट 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 तो केली का? रॉकेट केली. हा हा मग हा तर व्यवस्थित आहे पोरगा, माझ्यासोबत आरपी मध्ये तर हा ओके होता. काय रे रॉकेट? ऐका ना, मी सांगतो ना काय सीन झाला. आम्ही त्यांच्यासोबत पहिले फ्रँक होतो, म्हणजे असं नॉर्मली त्यांना आम्ही 5-6 वेळेस पहिले पण बोललेलो आहे आणि त्यांनी पण मजाक मध्ये घेतलेलं आहे. आणि त्या दिवशी जेरीचं आणि तिचं काहीतरी मॅटर झालेलं आणि त्याहून थोडं काहीतरी आमचं बोलणं झालं आणि तिने मला केळी असं काहीतरी बोलली, चिडवली इन आरपी जेरीचं मध्ये. काय संबंध येतोय? जेरी आणि माझं बोलणं त्याला बोलू दे, थांब जरा हर्षली, त्याला तर बोलू दे. ते असं मला ऐकण्यामध्ये आलं की तिचं पहिले जेरी सोबत काहीतरी वाजलेलं होतं, मॅटर झालं तर हा. तिथं मग तिने मी आणि टोनी आरपी करत होतो असंच. तर टोनी बोलला की मेरे को उसका कॉल आ रहा है. तर ती बोलली की तेरे को भी मिल गई क्या? तर मी जस्ट बोललो की आप क्यों जेलस फील कर रहे हो? तर त्यानंतर ती बोलली अकेला बीच में बहुत बोल रहा है असं बोलली आणि मी बोललो की चुप देव मासा असं बोललो मी फक्त. आणि याच्या पहिले पण आम्ही ते मॅटर व्हायच्या पहिले पण मी 4-5 दिवसापासून आम्ही सर्व बोलत होतो, ती पण मजाकमध्ये घेत होती. तिने एकदा जरी म्हणले असते की मला प्रॉब्लेम आहे त्या गोष्टीवर तर आम्ही बोललो नसतो त्यानंतर. आणि त्यानंतर मग आम्ही सर्व मुलं डिस्कस करून बोलत होतो इन आरपी मध्येच, यार या मुलींमध्ये खूप ॲटिट्यूड आहे, यांना फाट्यावर मारा असं तसं बोललो एवढं. तर त्या गोष्टीचं हिला खूप राग आलं आणि ही तिच्या ऑन स्ट्रीमवर रडली वगैरे आणि बोलली की तुझ्या काय बापाच्या घरचं आहे का असं तसं, मी तुझी फॅमिली विकत घेईल. हा फॅमिलीपर्यंत मुद्दा गेला तिचा इन आरपीचा ओसी. बापरे. आता म्हणजे ही आरपी मधल्या गोष्टी ना ओसी गेल्या आणि मला कितीला विकत घेणार का? मला विकत घे आणि मला फक्त एक चांगली रूम आहे ना ती ठेव मला स्ट्रीमिंग साठी, फक्त 2 टाइम दे भाई आणि बाकी जेवण बिवण मला 2 टाइम दे. मी आहे विकत यायला तयार आहे. ए करण तू आहेस का बच्चा? मला एक छोटी रूम चालेल बस. म्हणजे आता नवीन पीसी घ्यायचं, मला किडनी द्या, किडनी घ्या माझी. ही विकत घेणार तर पैसे मिळणार ना आपल्याला. आणि डाकूला माहिती आम्ही आरपी करतो दररोज वगैरे, आम्ही फक्त जस्ट मजाक मध्ये बोललो. तिथं माझं चुकलं की ओसी वाला मी पहिली गोष्ट म्हणजे की 2च गोष्टी आहेत. हे बोलायला पाहिजे नव्हतं तुझं, ते चुकीचं आहे. मुलींशी असं बोललंच नाही पाहिजे. पण तुझं म्हणतोय की तिला आधी प्रॉब्लेम होत होता आणि मे बी त्या दिवशी नाही प्रॉब्लेम होत नव्हता पहिले पण बोललेलो मी. नव्हता प्रॉब्लेम होत. मग तिला मे बी त्या दिवशी तिचा मूड खराब असेल म्हणून तिला प्रॉब्लेम झाला असेल त्या गोष्टीचा. जेरी सोबत माझा काहीच नव्हतं झाला, पहिलाच मॅटर ह्याच्यासोबत चालू झालाय. मग तो म्हणतोय जो तो आधी नाही झालं, विचार फक्त. असं मला ऐकण्यामध्ये आलेलं. आधी तुला या सगळ्या गोष्टी बोलत होता तेव्हा तुला प्रॉब्लेम नव्हता, मग तुला त्या दिवशी कसा काय प्रॉब्लेम झाला? नाही, ते बॉडी शेमिंग वगैरे करायचे, मी त्यांना बोललेली आहे की नका करू आणि 2-3 वेळा मी आरपी मध्ये मारलं सुद्धा मी त्यांना बॅटने. विचार फक्त. मग हे त्यांना पर्सनली मेसेज करायचा किंवा स्ट्रीम वरती बोलायचं होतंस ना. मी बोलले जाऊ दे, फ्रेंड्स आहेत जाऊ दे, पण हे जरा जास्त ओव्हर झालं. आणि त्या मुद्द्यावर म्हणजे इनआरपीचा हा विषय नंतर तिने जाऊन स्ट्रीम्स बघितल्या आमच्या. मग आम्ही मुलं आरपी करत होतो ना इन गेम, या मुलींमध्ये खूप ऍटिट्यूड वगैरे, यांच्यासोबत काय बोलायचं नाही, असं फाट्यावर मारणं म्हणजे इग्नोर करा. आम्ही आता तुमच्याकडून शब्द शिकलाय तो फाट्यावर मारायचा. तर मग त्या इग्नोर करा असं बोललो आम्ही, बोललो की फाट्यावर मारा. तर त्यानंतर तिला ते काय वाटलं ठरवू नये, तर मग तो विषय झाला आणि त्यावर मग तिने ते घेतलं आणि फॅमिली बद्दल पण बोलली. त्यामुळेच मी तिकीट पण ओपन केलं की तू माझ्याबद्दल बोलली होती, तो सगळं ठीक होतं सर्व काय. मला क्लिप्स आल्या की ही फॅमिली बद्दल असं बोलत आहे. मुली लगेच रडत रडत बोलल्या की लगेच सर्वजण त्यांची साईड घेतात असं होतं. त्यामुळे माझ्या मित्रांनी पण मला शिव्या घातल्या. तर ऍट दी एंड मेरा एवढेच म्हणणं आहे की देखो दोनों तरफ से गलतियां तो है शब्दों में. और कैसा है सैन भाई, अपन कैसा एकाद व्यक्ति को बोलते हैं ना तो उसने रिएक्ट नहीं किया, इसका अर्थ ऐसा नहीं कि वो फ्रैंक है. कभी कभी उनको फील हो जाता है. तो अपन क्या करने का, सिंपली आप लिमिट में बात करो, बाकी लोगों से करो मजाक, जिनको पसंद नहीं उनके सामने इज्जत से रहो. अभी देखो मैं कैसे बदल गया, देख चेतन को मैं मजाक करता था, पसंद नहीं था, तो मैंने चेतन जी का मजाक करना बंद कर दिया, बराबर है कि नहीं. उसके बाद चेतन को फील हुआ कि तू मेरा मजाक बिजाक कर, मुझे सहन नहीं होता है. तो ऐसा है, मतलब उनको ठीक है, एक डिस्टेंस मेंटेन रखो, विषय क्लोज कर दो. और हर्षली आप भी थोड़ा कंट्रोल करना शब्दों पे. बाकी कुछ नहीं, बाकी मस्त मिक्स होके मला एकच बोलायचं. और फैमिली खरीदनी हो तो देखो पहले कस्टमर हम है, चेतन, मैं, करण रेडी है, गरुड़ा जी को डिस्काउंट में लेके आएंगे. आप हमें खरीद लो, बस हम एक अलग रूम होगी, मुझे मेरा सेटअप अलाउ चाहिए वहाँ पे लाना, मुझे एसी भी चाहिए भाई, कोई काम और ग्राउंड फ्लोर पे जिम चाहिए क्योंकि मैं और करण कंटिन्यू जिम करते.
काय रे मी काय होतो म्हणजे जाम पैसे आहेत पप्पांकडे असे पडून आहेत का? अरे नाही सिरियसली अरे जाम ते तडकी रागात चालू आहे बोलले माझी. मी आता. एक बोलू काय बाबा, मैंने कही का? आतल्या गोष्टी मध्ये चेतन, नको. पैसा तो 100% है, वो आगरी लड़की है, पैसा तो होगा उसके पास, लेकिन विषय क्या है कि फॉर्च्यूनर वगैरह भी हमको एक्सेस चाहिए चलाने का, खरीदने के बाद हमको। और बंड्या तू जो ड्राइविंग की बातें कर रहा है ना दोस्त, तू तो आजकल लोगों को ड्राइविंग दे रहा है, तू कब ड्राइव करता है मेरे दोस्त? कब हुआ इसे? भाई कब तो हुआ? अरे बाप रे बाप, तो पतू आला का त्याला बकरा बनवतो आजकल तू, तो आभी आला का त्याला बकरा हे बनवतो खरं, आजकाल तुला तू आता गाडी ड्रायव्हिंग. नाही चालवत अरे खरं? यार, अरे अरे चेतन कंटिन्यू नाही, चॅटिंग खरं करत नाही असतो, चालवत गाडी. कंटिन्यू चॅटिंग वर असतो तो, आणि त्याला आता ड्रायव्हिंग करताना चॅटिंग करता येत नाही, म्हणून मग तो दुसरा कस्टमर, आता कसं मी असलो, मी रॅश ड्राईव्ह करतो ना थोडीशी, मग मला नाही तो देत ना, पण अभी पत्ते आहे त्याचे बटन झालेत भाऊ, ते आले का ए तुम्ही जरा चालवता का, माझं जरा काम आहेत मग, आणि महत्वाची कामं प्रायव्हसी गार्ड लावून ठेवले, कंटिन्यू कुठल्या तरी पोरीशी बोलत असतोय, काय विषय नाही भाई. दिसत पण नाही चॅटिंग. अरे काय दिसत ना, ब्राईटनेस छोटी, त्यात असा लूप करून स्क्रोल करतो, कोणाला काय कळणार पण नाही कुठली विंडो कुठून बंद झाली कुठून ओपन झाली.